आपकी अदालत मध्ये बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्यावर आरोप आहे की हे खूप खोडकर आहे. आता शास्त्रीजी, जे कथावाचक असतात, प्रवचन देणारे साधू संत असतात, साधारणतः ते खूप संयमी गंभीर स्वभावाचे असतात. परंतु तुम्ही खूप खोडकर आहात, चंचल आहात, मस्ती करत असता आणि तुमचे जे भक्त आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा खूप मस्ती करता. जिसकी मस्ती जिंदा है उसकी हस्ती जिंदा है, वरना जबरदस्ती जिंदा है. माझ्या आयुष्यामध्ये मला ना आसक्ती आहे, ना विरक्ती आहे, ना मोह आहे, ना निर्मोह आहे, ना मी वैरागी आहे, ना गृहस्थ आहे वर्तमानामध्ये. तर देवाच्या कृपेने जसं आयुष्य आहे, सगळ्यांची आपली आपली प्रवृत्ती असते. स्वभावात साधूमध्ये गंभीरता सुद्धा असली पाहिजे, चंचलपणा सुद्धा असला पाहिजे, परंतु आयुष्य आनंदाने जगले पाहिजे. त्यामुळे मी मजेमध्ये जगतो, चिंता करत नाही की लोकांना काय टेन्शन आहे, कारण मी टेन्शन घ्यायला आलो नाहीये, काही लोकांना द्यायला आलोय. तर हा जो तुमचा चंचल स्वभाव आहे, तुमची जी मस्ती आहे, ती आत्ता सुरू केली आहे की लहानपणापासून असेच आहे? जन्मापासूनच. आणि कदाचित मागच्या जन्मी सुद्धा असाच असेन मी. मी असाच आहे. त्याच्या मागे कारण आहे की मी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या गुरुकडून एक गोष्ट मी शिकलो. माझे गुरु म्हणाले होते की सिरियस बघायचे असतील तर हॉस्पिटलमध्ये जा. सिरियस लोक तर हॉस्पिटलमध्ये असतात. आयुष्य एक संघर्षाची गोष्ट आहे. आयुष्य एक असं सत्य आहे जे जगायचं आहे आणि मोकळेपणाने जगायचं आहे. असं जगायचं आहे की कुणीही आपल्या आयुष्यात आलं तर ते इतकं उघडं पुस्तक असावं की कोणी येऊन वाचावं. म्हणजे जेव्हा लहानपणी खोडी करायचा तेव्हा शाळेतून ओरडा सुद्धा मिळत असेल? माझे टीचर माझ्यावर खूप प्रेम करायचे. लहानपणापासूनच हनुमानजींची कृपा, गुरुजींचा आशीर्वाद. तर मला खूप माझे जे टीचर होते, आणि अद्भुत गोष्ट ही आहे की जगातील इतका विचित्र विद्यार्थी होतो की ज्या टीचरकडून मी शिकलोय त्यांनाच मी सिद्धी प्राप्त केल्यानंतर शिष्य बनवलं. त्यांची चिठ्ठी काढली तुम्ही? त्यांची चिठ्ठी काढली. त्यांची चिठ्ठी काढली ते ठीक आहे. त्यांच्यामध्ये ते भाव जागृत झाले. ते म्हणाले की ही गोष्ट वेगळी आहे की तुम्ही आमचे विद्यार्थी होता, परंतु आमची इच्छा आहे की तुम्ही आम्हाला मंत्रदीक्षा द्या. तर आधी मी याच सर करत होतो, आता गुरुपौर्णिमेला ते मला गुरुजी असं म्हणतात. आता मी तर असं म्हणू नाही शकत की आशीर्वाद शिष्य, तर मी म्हणतो तुम्ही तर तुम्हीच आहात. पण मी ऐकलंय की लहानपणी खूप अभावातून जावं लागलं, अडचणींचा सामना करावा लागला. माझ्या खोड्यांचं एक सुद्धा कारण आहे. माझं जे जीवन अभावामध्ये गेलं, आयुष्य खूप विचित्र संघर्षातून गेलं. आज सुद्धा संघर्ष आहे आणि संघर्ष असला पाहिजे. संघर्ष काही वाईट नाही. जो हसत आहे त्याला नक्कीच अनेक दुःख असतीलच. ज्याचे सितारे चमकत आहेत, नक्कीच त्याच्या आयुष्यामध्ये खूप अंधार राहिला असेल तेव्हा आज प्रकाश येईल. मी माझ्या आयुष्यामध्ये जो काही बालपणाचा काळ घालवला, अत्यंत विचित्र प्रकारे घालवला. तर कधी कधी प्रयत्न करतो की ते बालपण बाहेर येणार नाही, परंतु प्रयत्न करून सुद्धा ते बालपण थांबत नाही, ते बालपण बाहेर येतच. तर आयुष्य असं होतं की जेवणाची सुद्धा सोय नव्हती, वस्त्रांची सुद्धा सोय नव्हती. एकाच कपड्यांमध्ये 2-2 वर्ष राहावं लागत होतं. जेवणासाठी सुद्धा गावामध्ये घरोघरी जावं लागत होतं. तेव्हा कुठे तांदूळ मिळायचा, कुठे पीठ मिळायचं. त्याने मग आई जेवण बनवायची. माझ्यापेक्षा एक लहान बहीण, माझा भाऊ सुद्धा होता. तर मी मोठा होतो घरामध्ये. वडील माझे काही करत नव्हते, आजही करत नाहीत. तर गावोगावी घरी जाऊन ज्या परिस्थितीमधून गेलो, अडचणीमधून, मला गोष्ट आज सुद्धा आठवते की माझ्या गावांमध्ये एक आमच्या शेजाऱ्यांकडे ट्रॅक्टर आलं. तर त्यांनी आम्हाला ₹1 पर दिवस या हिशोबाने या गोष्टीसाठी ठेवलं की तुम्ही आमचे तास मोजा, की शेतीसाठी जर ट्रॅक्टर गेला तर किती तास ट्रॅक्टर चालवला तर तुम्ही तास मोजा. कुठल्या शेतामध्ये किती तास चालवला. लिहिण्या वाचण्यामध्ये थोडासा ठीकठाक होतो. तर तेच लिहायचं. संध्याकाळी येऊन तर 1चं नाणं मिळायचं. त्यावेळी पार्लेजी छोटावाला यायचा. मग तो घेऊन यायचो. 2 बिस्किट बहीण घ्यायची, 1 बिस्किट भाऊ घ्यायचा. ते खाऊन टाकायचं. दिवस काढायचो. तर जत्रा बाजूला, खजुराहो आमच्या इथे जत्रा लागायची. जत्रेमध्ये जाऊ शकत नव्हतो. आईला सांगायचो बाकीची मुलं पपई आणायचे, कोणी डमरू आणायचे, आम्हाला सुद्धा जायचंय. तर कोणी उधार देत नव्हतं, घेऊन जात नव्हतं. तर हे जितके संघर्ष झालेत, अंधार रात्री होत्या. आज लोकांना नक्कीच चमकताना दिसतोय हे बागेश्वर धाम, बागेश्वर बाबा, महागडे चार्टर्ड किंवा गाड्या. परंतु आयुष्यामध्ये जितक्या काही अंधार रात्री मी काढल्या ते मी विसरलो नाही. तर माझं बालपण मेलं नाही, त्याला दाबलं गेलं. स्वतःनेच दाबलं, इतरांनी नाही. मी स्वतःलाच दाबलं. भावासाठी, बहिणीसाठी, आईसाठी, समाजासाठी, हिंदूसाठी, हिंदुत्वासाठी. मग आता जेव्हा इथे पोहोचलो, थोडं भानावर आलो,
तर आता वाटतं कधी कधी की प्रयत्न करावा की ते दिवस बघावे. कधी क्रिकेट खेळायची इच्छा होते, कधी मौज मस्ती करण्याचीही इच्छा होते, परंतु असं कधीच कुठलंही कृत्य करत नाही ज्यामुळे हिंदूंना खाली बघावं लागेल. हे बघा, ही गोष्ट खरी आहे, थोडीफार मौज-मस्ती करणं, परंतु आता तर तुमची लाईफ एकदम बदलली आहे. अनंत अंबानीचं लग्न लावण्यासाठी स्पेशल प्लेनने तुम्ही ऑस्ट्रेलियावरून आलात. बोलावलं गेलं तर काय वाईट आहे त्यात? तुम्ही बोलवलं म्हणून मी आपकी अदालतमध्ये आलो. ही गोष्ट वेगळी आहे की तुम्ही चार्टर्ड नाही पाठवलं, तर ही तुमच्यात कमी आहे, माझी कमी नाहीये. मला तर कोणी बोलवलं तर मी साधू आहे, खूप प्रिय आहे, खूप चांगले आहे. त्यांनी जे कार्य केलं अभूतपूर्व केलं. आपल्या विवाह परंपरेला, मंगल कार्याला, उत्सवाला महोत्सव बनवलं आणि सनातन संस्कृती बरोबर साजरा केला. या देशामध्ये श्रीमंत भरपूर आहेत, परंतु श्रीमंती अशी असली पाहिजे ज्यामध्ये साधू सुद्धा असतील, देशाचे नेता सुद्धा असतील, देशाचा अभिनेता सुद्धा असेल आणि संत सुद्धा असतील, महंत सुद्धा असतील, आदर सुद्धा होईल, सत्कार सुद्धा होईल, सण सुद्धा होईल, उत्सव सुद्धा होईल. मला त्यांची ही गोष्ट आवडली आणि मला खूप प्रिय सुद्धा आहेत. ते म्हणाले की तुम्हाला यायचंय आणि त्यांनी फोन लावला की मी तोपर्यंत वर नाही बनणार जोपर्यंत दादा दादा म्हणतील, जोपर्यंत तुम्ही येणार नाही. मी म्हणालो मी ऑस्ट्रेलियात आहे, माझी कथा आहे, कथा झाली नाही तर दक्षिणा सुद्धा मिळणार नाही, मोठी अडचण होईल. ते म्हणाले तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमच्या इथे आम्ही पाठवू. मला आश्चर्य वाटलं, म्हणालो कसे पाठवणार? त्यांनी मग मोठी चिल गाडी पाठवली. मी विमानाचं नवीन नाव ठेवलं चिल गाडी. तर मोठी अशी चिल गाडी पाठवली. त्यामध्ये मी झोपून छान इकडे आलो. त्यामध्ये स्नानाची सुद्धा व्यवस्था होती. कमालीचं विमान होतं. मी तर देवाला म्हणतो की असं प्रत्येक वेळी पाठवावे जे जे आम्हाला बोलवतील. आता तुम्ही नाही पाठवलं ती तुमची कमी आहे. आणि रोल्स रॉयल्स सुद्धा पाठवली त्यांनी एअरपोर्टवरून आणण्यासाठी. ते दुसऱ्या वेळी वनताराला गेलो होतो. तर वनतारामध्ये तिथे एक छोटासा विधी होता, पूजा होती, तर तिथे गेलो होतो. तर तिथे मी नाव ऐकलं होतं रोल्स रॉयल्सवर, पण बसलो नव्हतो. परंतु खरं सांगतो, जे काही आहे आपल्या बापाचं काहीच नाही. मिळतं, थोड्या वेळासाठी मिळतं, पाहुण्यासारखं, जसं संपूर्ण आयुष्यामध्ये पूर्ण जग पाहुण्यासारखं आहे. येत असतं, जात असतं, इथे कोणी मालक नाहीये, सगळे पाहुणे आयुष्यामध्ये. तसंच मी सुद्धा पाहुणाच आहे. ते बोलवतात खुर्चीवर, गुरुजी यावर बसा. लोकांचा आनंद ज्यामध्ये असतो, त्यांच्या आनंदासाठी त्यांना जर आनंद मिळत आहे, त्यांना जर त्या सर्वांना जर यामध्ये आनंद मिळत असेल मला असं बसवण्यात, त्यांनी पाहिली असेल माझी गोष्ट, खूप प्रेम करतात. तर मी म्हणालो काही हरकत नाही. आता तुम्ही म्हणालात की त्यांनी रोल्स रॉयस पाठवली, मी त्यावर सुद्धा मजा घेत, उलट गेट उघडतं. परंतु तुम्ही कुठल्या स्टाईलमध्ये राहतात त्याचे काही फोटोज मला तुम्हाला दाखवायचे आहेत. दाखवा. तर तुमचा चष्मा, तुमचं जॅकेट सगळं काही ब्रँडेड आहे. खूप चर्चा होते नाही, याची. एकच आहे. बाकी तर सगळे लो क्वालिटीचे आहेत. 60-60 वाले सुद्धा आहेत, 20 वाले. कोणी येतं असतं आणि या लोकांचं आमचे जे प्रिय आहेत त्यांचे प्रेम आहे. जे शिष्य आहेत, जे दिग्शिष्य आहेत आणि जे खूप प्रिय आहेत, जे प्रेम करतात, तरुण मुलं येतात. गुरुजी तुम्ही एकदा हे घालून दाखवा, आम्हाला आनंद होईल. मी घालतो मग. मला वाटतं की हे वाईट नाहीये. यामुळे वाईट नाहीये कारण मी ना कधी संन्यास घेतला ना मी साधू आहे. जर मी साधू नाही आणि अशी कुठली घोषणाही केली नाही तर हे घालणं वाईट नाहीये. ज्या देशामध्ये बलात्कार करणारा करोडोंच्या घरामध्ये राहू शकतो, जो नाचणारा अरबो खरबोच्या बंगल्यांमध्ये गाडीमध्ये राहू शकतो, देशामध्ये गद्दारी करणारा लाच घेणारा व्यक्ती या देशामध्ये मोठमोठ्या बंगल्यांमध्ये मोठमोठ्या गाड्यांमध्ये राहू शकतो, तर एका साधूला कोणीतरी दिले आणि त्यांनी चष्मा घातला तर तो जगू शकतो. यार, यात काही चुकीचं नाहीये. हो, माझी आसक्ती सुद्धा नाहीये, विरक्ती सुद्धा नाहीये, अपेक्षा सुद्धा नाहीये, मनाई सुद्धा नाहीये. मला अपेक्षा सुद्धा नाही की चष्माच असावा, अपेक्षाच नाहीये की रोल्स रॉयस असावी. मी तर बैलगाडीवर सुद्धा गेलोय, परंतु ही बातमी नाही आली. मी महाराष्ट्रामध्ये बैलगाडीमध्ये गेलो, तिथे सगळा चिखल झाला होता, नव्हती जाण्याची व्यवस्था. आम्ही बैलगाडीवर कथा करण्यासाठी गेलो, परंतु ही बातमी कोणीच नाही दाखवली. आम्ही सायकलवर गेलो, पण ही बातमी सुद्धा कोणी दाखवली नाही. या देशात आम्ही बरंच काही काम केलं, ती बातमी कोणीच नाही दाखवली. परंतु चष्मा काय घातला, जॅकेट काय घातलं, तर सगळ्यांनी चर्चा केली. याचं कारण काय की तुम्ही जसं तुमच्या कथेमध्ये काय सांगता, लगा कि आग दौलत में हमने ये शौक पाला. हमने शौक पाले हैं और कोई पूछे तो कह देना कि बागेश्वर वाले हैं. हा, तर तर तुम्ही आग तर दुसऱ्यांच्या पैशाने लावतात तुम्ही. नाही, पहिली गोष्ट तर
लगा के आग दौलत, लगा के आग शोहरत में, लगा के आग दौलत में हमने ये शौक पाले हैं. कोई पूछे तो कह देना हम बागेश्वर वाले. याचा अर्थ सुद्धा हा आहे की घालतो सुद्धा पण आपलं मानत नाही. मी इथे बसलोय परंतु हे माझं नाहीये. या जगामध्ये आहे पण आपलं नाहीये. निर्मोह आहे. मिळावं. आला तर वेलकम, नाही आला तर गर्दी कम. मग जे आरतीमध्ये म्हणता की तेरा तुझको अर्पण, काय लागतात माझे? हो, यामध्ये काही शंका नाहीये. आता कुणाच्याही भावनांना ठेच पोहोचवू शकत नाही ना. कोणी आलंय खूप श्रद्धेने तर त्याच्या भावनांना ठेच कशी पोहोचवणार? असे हे सगळे येतात तर त्यांच्या भावनांना ठेच न पोहोचावी त्यांच्या, कारण मी तर त्यांच्याच प्रसन्नतेसाठी आहे ना. शिष्यांचा आनंद ज्यामध्ये असेल गुरु तर त्यामध्येच आनंदी असतो. परमात्म्याचा ज्यामध्ये आनंद असेल भक्त तर त्यामध्येच आनंदी असतो. साधकाचा ज्यामध्ये आनंद असेल साधक त्यामध्येच आनंदी असतो. मग आजकाल जे लंडनला जातात, दुबईला जातात, ते कुणाला आनंदी करण्यासाठी जातात? ते हिंदूंना आनंदी करण्यासाठी, तिथे राहणाऱ्या भारतीयांना प्रसन्न करण्यासाठी, तिथे राहणाऱ्या मूळ परंपरेच्या लोकांना आनंदी करण्यासाठी, तिथे राहणाऱ्या इंग्रजांना आकर्षित करण्यासाठी की तुम्ही आमच्या इथे आलात, आता आम्ही तुमच्या इथे आलो, तर या भावांनो वेलकम टू यू. तर काय चुकीचं आहे? मला नाही वाटत काय चुकीचं आहे. गेलंच पाहिजे. साधूने गेलंच पाहिजे. म्हणजे आपल्या परंपरेचा प्रसार होईल, आपल्या संस्कृतीचा प्रसार होईल. परंतु एक गोष्ट माझी पक्की आहे, विचार भलेही नवीन घेऊन चालतो, संस्कार जुने घेऊन चालतो. पण मी हे सुद्धा ऐकलंय की लंडनमध्ये बाथरूममध्ये अडकलात तुम्ही बराच वेळ. या बातम्या माहीत नाही कुठून कुठून शोधता तुम्ही. अच्छा, मी गावातील माणूस. पहिल्यांदा जेव्हा लंडनला गेलो, 9 तासांचं विमान. खूप संभ्रमात होतो की काही उलटसुलट खाल्लं प्यायला जाणार तर नाही, काही गोंधळ तर होणार नाही, इंग्लिश येत नाही, आता कसं काम चालेल. एक ही नवीन गोष्ट. तर इंग्रजीत जाऊन वाक्य शिकलो. एक लाईन, एका वाक्यामध्ये मी सगळ्या देशाचा प्रवास केला. आय कॅन नॉट स्पीक इन इंग्लिश बट आय अंडरस्टँड युअर फिलिंग. आता जसं मी लंडनला उतरलो आणि हिथ्रोवरून एक जागा आहे बेम्बली, तर बेम्बलीमध्ये शिष्य जजमान न्यायला आले. हार वगैरे घातला, मी आशीर्वाद दिला. तर घरी येऊन गेले, म्हणाले महाराज हे घर आहे. तर मी बघितलं, पहिल्यांदा लंडनमध्ये गेलो, पहिल्यांदा विदेशात गेलो, पहिली यात्रा होती माझी विदेशाची. तर मी घर पाहिलं, तर लाकडाचं घर छान वाटलं, सुंदर छान, खाली कार्पेट घातलेलं, मोठी गादी. म्हणालो खूप छान घर आहे. थंडी होती. मग मी विचार केला की स्नान ध्यान करून जेवण करावं. तर जसं मी कपडे काढून आत गेलो, खूपच गोंधळ. आणि तिथे तर कुठे नळच दिसत नव्हता. आता मला खूप टेन्शन आलं. आता कपडे सुद्धा काढले होते, कसं जाणार? तर टॉवेलवरून गुंडायला मी असं काही नागाबाबा बनवून बाहेर निघालो, तर बादलीच नाही. मग नाही, मी देशी माणूस, ते विदेशी, तिथे तर केवळ टिश्यू पेपर. आता झाली अडचण, अडकलो. जर तोटी असती तर काम चालवता आलं असतं, इथे कोण बघणार आहे? परंतु मग अजून एक अडचण की पाणी कुठूनच येत नव्हतं. आता टेन्शनमध्ये जवळजवळ 30 मिनिटं डोकं लावत राहिलो की कुठे अडकलो. मला वाटलं की यजमानांचं घर पूर्ण नाही बनलं, अर्धवट बनल्यावरच घुसल्या. मग जे बटन लागले, मी म्हटलं बटन लागले म्हणजे काहीतरी गडबड नक्कीच आहे. तर मी जसं बटन दाबलं तर तिथे शॉवर छतामध्ये होतं. पाणी खाली पडलं तर गरम होतं, तर हात भाजला. अरे मी म्हटलं गरम सुद्धा इथे तर थंड सुद्धा असेलच. हो. मग मी कसं बसं तिथे अंघोळ केली आणि बाहेर निघालो. यजमान म्हणाले गुरुजी गैरसोय तर झाली नाही ना? मी म्हटलं एक सुद्धा सुविधा नाहीये. ते म्हणाले का? मी म्हणालो घर तर तुझं करोडोचं आहे, 60 रुपयाची बादली 20 रुपयाचा नळ फिट नाही केलास, करू शकलास तू? काय रे तू पण. त्याने मग त्याच्या दुसऱ्या दिवशी देशी व्यवस्था सुद्धा केली. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा कुठे गेलो तेव्हा पाण्याची बॉटल जी प्लास्टिकवाली असते ती घेऊन जातो आणि बाथरूमला जसं जातो ती कापून तिथे ठेवतो. माझं काम होतं. मग पिझ्झा खायला मिळाला तेव्हा सुद्धा तुम्ही शॉक झाला हो, होतात? तो पिझ्झा. तुमच्याकडे तर सगळ्याच बातम्या आहेत. मग तिथे कथा झाली तर यजमानजी सगळे मुलं खूप चांगले भेटले, खूप चांगले मिसळले. आणि भाव प्रभाव बघून, कथा बघून, दरबार बघून मी छान हनुमानजींचं नाव घेऊन 2-3 दिवसात जिथे हनुमानजींनी शेपटी फिरवली तर काही इंग्रज सुद्धा शिष्य बनले. तिथले लोक सुद्धा मग आश्चर्यचकित झाले. ठीक आहे बाबा खूप चांगले आहेत. तर गाडी घेऊन एक दिवस म्हणाले गुरुजी चला लंडन फिरवतो, सगळं काही दाखवतो. तर महाराज तिथले एक होते ते सुद्धा निघाले, त्यागीजी सुद्धा होते ते सुद्धा निघाले. तर म्हणाले तुम्हाला पिझ्झा खाऊ घालतो. आता मी तर कधी खाल्ला नव्हता. तर जसं मी उतरलो तिथे लिहिलं होतं की पिझ्झा हट. मी म्हणालो की इथे तर लिहिलंय की हट, आता हट काय? तर म्हटले हटचा अर्थ असतो घर आहे. आणि जेव्हा मी एक गोऱ्या मॅडमना बघितलं तो पिझ्झा असा प्लेटमध्ये घेऊन मी खात होतो, लांब अशी. ते वाईट
ते पांढरं पांढरं बघितलं तर मी जेव्हा ते पिझ्झावर टाकलेलं बघितलं, मी म्हणालो असं वाटतं जसं लहान मुलांना सर्दी झालेली आहे. मी म्हणालो हे काय आहे? तर म्हणाले हाच तर पिझ्झा आहे. मी म्हटलं आमच्या इथे तर थंडीमध्ये लहान मुलांना जी सर्दी होते, मी म्हटलं मला वाचवा आता, परत घेऊन चला, मला नाही खायचं. देवाच्या कृपेने आजपर्यंत अन्नाचा तिरस्कार केला नाहीये. अन्नदेवता क्षमा करा, मला अन्नाचा तिरस्कार नाहीये, परंतु मी आजपर्यंत चव घेतली नाहीये ना. तिथे खाल्लंय, मग मनातल्या मनात म्हणालो बाबा क्षमा करा, आपला वरण भात खा, देवाचं गुण गा, तेच ठीक आहे. आणि तिथे ऑस्ट्रेलियामध्ये इंग्रजी कशी बोललात याचं एक एक्झाम्पल माझ्याकडे आहे. ते मला लोकांना दाखवायचा आहे तो व्हिडिओ. Thank you, your family, your business, your work, your relative, all peoples. I'm praying, Lord Hanuman, and bless for you. Thank you so much. खूपच छान, खूपच छान. सही गई, राइट हो गई हैं? अरे गजब. आणि हे कमालीचं इंग्रजी बोललात तुम्ही. बस इतकंच आहे, समजा तो लास्ट चान्स होता. मला एक माझ्या आयुष्यामध्ये दुर्भाग्य राहिलंय आणि अनेक स्टुडंट सुद्धा या व्हिडिओमध्ये बघाच की आपकी अदालत मधून देशाचा सर्वोत्तम हा प्रोग्राम आहे, यामध्ये काही शंका नाही. माझ्या आयुष्यामध्ये एक दुर्भाग्य तर म्हणू शकत नाही, परंतु कमतरता राहिली. मी सगळी माहिती घेतली, शिक्षण घेतलं, अध्यात्म सुद्धा, जितकी गुरुकृपा झाली, सगळं काही, एक कमी राहिली. मी इंग्रजी नाही शिकू शकलो. बराच वेळा चाचपडायला होतं. जसं आता काही दिवसांपूर्वी मी न्यूझीलंडला गेलो. पंतप्रधानजी मला भेटायला आले होते. खूप टेन्शन होतं आणि 2-3 तास आधी प्रेशर होतं माइंडमध्ये. काय बोलू, जेव्हा ते येतील तेव्हा भारतामध्ये पंतप्रधान भेटले तर हिंदी बोलायचे. चांगलं काम चाललंय. आता इथे काय बोलणार? आता त्यांनी तर इंग्रजीत ठोकली. ओ वेलकम 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 बागेश्वर बाबा, वेलकम वेलकम. तर मी सुद्धा म्हटलं थँक्यू थँक्यू थँक्यू. आता काय बोलणार मी, हेच येतं. तर मग शेवटी मी हेच म्हणालो की सॉरी, आय कॅन नॉट स्पीक इंग्लिश बट आय अंडरस्टँड. तर माझ्या आयुष्यामध्ये मी हेच म्हणेन की जी मी चूक केली ती बाकीच्या मुलांनी करू नये. शिकणं खूप गरजेचं आहे. आपल्या मुलांना तुम्ही कपडे द्या किंवा नका देऊ, संपत्ती द्या किंवा नका देऊ, मुलांना शिक्षण नक्कीच द्या. तुम्ही मुलांना शिक्षण द्याल, भले तुम्ही मोठ्या घरामध्ये मुलीचं लग्न करू शकला नाहीत, मोठ्या घरात आपल्या मुलांना घेऊन जाऊ शकला नाही. जर शिक्षण देऊन तुम्ही आपल्या मुलीला आणि आपल्या मुलांना देऊन जाल, संस्कार देऊन आपल्या मुलींना तुम्ही जाल, तर ते घराशिवाय सुद्धा आपल्या शिक्षणाच्या बळावर घर सुद्धा बनवतील, दुकान सुद्धा बनवतील. याचा अर्थ असा नाही की मी शिकू शकत नाही, शिकू शकतोच. याचा अर्थ असा नाही की माझ्यात इंग्रजी शिकण्याची इच्छा नाहीये. दोन्ही आहे. कारण सुद्धा आहे, आपल्या हिंदीचा, आपल्या हिंदुत्वाचा प्रचार व्हायला हवा. मी तर हे सुद्धा ऐकलंय की मॉरिशसमध्ये जेव्हा तुम्ही गेलात तेव्हा प्रेसिडेंटना भेटायला गेलात, तिथे सुद्धा इंग्रजीची अडचण होती. मग तुम्ही त्यांची चिठ्ठी काढली. हो, तिथले मोरेश्वरमध्ये जेव्हा तिथे पंतप्रधान आणि राष्ट्रपती दोघांना भेटलो होतो. आधी तर असंच गेलो होतो. मग मनात मूड आला की मला भेटायचं आहे. तरी शिष्य होते, ते म्हणाले की गुरुजी तुम्ही आशीर्वाद द्या, छान होईल. मी म्हणालो मी तर फ्री आहे, घेऊन चला. परंतु तेच डोक्यामध्ये होतं की कसं होईल. मी देवाला प्रार्थना केली, हनुमानजींना निवेदन केलं की तुम्ही कृपा करा, लाज राखा. तर गुरु महाराजांना प्रार्थना केली, प्रणाम केला. त्यांनी अद्भुत लाज राखली. तर आधी तर 15 मिनिटांचा वेळ होता. त्यांचे पीए म्हणाले की तुम्हाला 15 मिनिट दिले गेलेत, 15 मिनिट्स, आणि तुम्ही बोला जे काही विषय भारताच्या बाजूने, संस्कृतीच्या बाजूने ठेवायचे असतील तर तुम्ही ठेवा. मी माझं म्हणणं सांगण्यासाठी जेव्हा पोहोचलो तर त्यांनी विचारलं, ट्रान्सलेटरमध्ये होता तर मी काय विचारणार. मी आधीच चिठ्ठी बनवून ठेवली होती, कारण माझं तर असंच असतं, चांगलं मान सन्मान पाहिजे होता. मी म्हणालो पहिले 15 मिनिटं त्यामध्ये काय काय होणार. 15 मिनिटात मला हेच समजेल की बोलायचं काय आहे. मग मी काय बोलणार. माझं इंजिनच गरम 1-1.5 तासांमध्ये होतं. तर मग मी हनुमानजींचं नाव घेतलं, आपल्या गुरुदेवांचं. त्यांनी लाज राखली संन्यासी बाबांनी. 2-4 गोष्टी आपल्या संकेताने हिंट दिली आणि ती खूप अद्भुत सोपी गेली. जो ट्रान्सलेटर होता, मी त्याला म्हणालो की हे सांगा की अशी अडचण आहे, हे असं असं आहे आणि चिठ्ठीत सांगणं योग्य नाही. जिथे इतकं बोललो, झोपलेल्या इंग्रजीमध्ये सगळ्यांशी बोललो. सगळ्यांना सांगितलं सिक्युरिटीला गो गो गो. दरवाजा बंद करून ट्रान्सलेटर, मी आणि ते तिघं 1.5 तास बसून राहिलो. छान चहा पाजला त्यांनीच, दोनदा छान पाणी. मी मनातल्या मनातच बाबाजींना म्हणालो जय बजरंगबली. तर जो ट्रान्सलेटर होता तो खूप आनंदी झाला, म्हणाला मला पहिल्यांदा समजलं आमच्या साहेबांची इतकी गुपित आहेत. खूप आनंद झाला. असं आहे हनुमानजी.
बजरंगबली दुबईमध्ये सुद्धा भेटले. हो हो, मस्कटला गेलो, ओमानला गेलो, तिथेही भेटले, दुबईतही भेटले. दुबईमध्ये तिथे एक कल्चरल मिनिस्टर आहेत, शेख नयान, तिथे त्यांना सुद्धा भेटलो. हो, भारतामध्ये आहे अडचण. भारतामध्ये वाटतं की मी मुसलमानांचा विरोधी आहे, परंतु जिथे रिअलवाले मुसलमान राहतात तर ते रेड कार्पेट घालून माझं स्वागत करतात, कारण मी माणूस म्हणून खूप चांगला आहे. आता तुम्हाला शिकण्यासाठी ऑक्सफर्डला जायचंय, पीएचडी करायची आहे तुम्हाला. खरी बातमी आहे. माझा उद्देश आहे की आयुष्य विद्यार्थ्यांचं असावं, शिकत राहायला पाहिजे. आणि जे काम मी करत आहे त्या कामांमध्ये हनुमानजींची कृपा आणि गुरूंचा प्रसाद आहे. तर येणाऱ्या दिवसांमध्ये मी सगळ्या तरुणांना सुद्धा सांगेन, कुठल्याही वयामध्ये शिक्षण घेऊ शकतो. मग कुठल्या विषयावर पीएचडी करणार पीएचडी तुम्ही? माझा उद्देश आहे की केंद्रीय किंवा ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये व्हावी आणि भूतानवर असावी. हे ऐकून तुम्ही खूप हसाल. एक विषय आता सुरू झाला ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा, कॅम्ब्रिजमध्ये सुद्धा आणि अमेरिकेच्या अनेक युनिव्हर्सिटीजमध्ये सुद्धा. एक विषय झाला पॅरानॉर्मल. पॅरानॉर्मल नावाचा हा एक सब्जेक्ट स्टार्ट झाला आहे. पॅरानॉर्मल मीन्स अदृश्य शक्ती, भूतानबद्दल माहिती काढणं. माझं कामच आहे. भूतानला पळवणं. या देशांमध्ये अनेक लोक माझ्यावर बोट उचलतात. या देशांमध्ये अनेक लोक माझ्यावर शिंतोडे उडवतात की मी अंधश्रद्धा पसरवतो. आणि खास करून महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या काही सदस्यांनी माझ्यावर बोट उचललं होतं. तर त्याच दिवशी मी विचार केला होता, याचं मी प्रमाणपत्र सुद्धा घेऊन येईन आणि हे तथ्याबरोबर मी हे काम करेन. आता गुरूंद्वारे ज्ञान घेऊन हे करत आहे. विज्ञानाला जोडून पीएचडी करून पॅरानॉर्मलवर काम करून लोकांची नकारात्मकता दूर करेन. बघा, आजकाल बरेचसे लोक जेव्हा तुमची विदेश यात्रा बघतात, तुमच्या या गाड्या बघतात, तर लोक असं म्हणतात की आता हे श्रीमंतांचे गुरु झाले आहेत, गरिबांशी नातं तुटलं यांचं आता. वाह! गरिबांशी नातं तोडलं तर जगू शकणार नाही, कारण माझं आयुष्य गरिबीमध्येच गेलंय. आज सुद्धा तेच आहे, उद्या सुद्धा तेच आहे. जोपर्यंत जगीन, जसा काल होतो तसाच आजही राहीन. हो, लोक भेटायला येतात तर काही नाईलाज नक्कीच असतात. मी कधी माझ्या आयुष्यामध्ये बदल नाही केला. आज सुद्धा त्याच मुलींचे लग्न लावतो ज्यांचे आई वडील नाही आहेत आणि जे गरीब आहेत. आज सुद्धा भंडारा कोणी उपाशी न जावं. आज सुद्धा बागेश्वर धाममध्ये राहतो, 18-18 तास जागतो, एका व्यक्तीला भेटतो. गर्दी खूप झाली तर जास्त लोकांना भेटू शकत नाही, परंतु जेवढ्या काही लोकांना आपल्या बाजूने कित्येकदा जेवण सोडतो, परंतु लोकांची सेवा सोडत नाही. जो काल होतो तो आज आहे. बाकी बोलणाऱ्यांनी तर रामाला सुद्धा सोडलं नाही, तर मी तर सामान्य आहे, मला कसे सोडतील? हे बघा, अखिलेश यादव यांचं बोलणं मी ऐकत होतो. ते म्हणत होते की जर तुम्हाला बागेश्वर बाबांची कथा करायची असेल तर 50 लाख रुपये खर्च करावे लागतात. गरीब माणसाची तर परिस्थितीच नाहीये त्यांच्याकडून कथा करून घ्यायची. मला त्यांना निवेदन करायचं आहे आपकी अदालतच्या माध्यमातून की दक्षिणा मी घेतो, ज्यामध्ये काही शंका नाही. जितकी ते म्हणाले आहेत तितकी आतापर्यंत मला मिळाली नाही. त्यांना मी म्हणेन की त्यांची श्रद्धा जर जागली, माझी कथा करावी. मी त्यांच्या गावामध्ये जिथे ते म्हणतील तिथे येईन. टेंटसुद्धा माझा आणीन, साऊंडसुद्धा माझा आणीन. यजमान त्यांना बनावं लागेल. 1 रुपया दक्षिणा घेणार नाही आणि कथा ऐकवून जाईन. आदिवासींच्या कथा आदिवासी क्षेत्रांमध्ये जाऊन त्यांना यजमान बनवून आपले टेंट लावून आपले साऊंड लावून कथा केली. हे यांचं गुणगान नाही त्यांनी आजपर्यंत गायलं. मी आज हो दक्षिणा घेतो. माझे 2 नाईलाज आहेत, ज्यामुळे एक कॅन्सर हॉस्पिटलचा नाईलाज. आमचं क्षेत्र खूप मागे राहिलंय, खूप गरिबी आहे तिथे आणि लोक श्रद्धेच्या नावावर धर्मांतर करतात तिथे. तर माझी इच्छा आहे मी मंदिर बनवून नाही, जिवंतपणे हॉस्पिटल बनवून मरावं. दुसरं, अन्नपूर्णा भांडार. जर बघा, माझे वडील तर मुख्यमंत्री नव्हते, तर आता व्यवस्था चालवायची आहे तर दक्षिणा तर लागेल. जर कोणी श्रद्धेने दिलं तर मी नकार देत नाही, परंतु जर कोणी या देशाचा व्यक्ती इतक्या श्रीमंत मनाचा असेल, ज्याचा स्वाभिमान जागा होईल, आमच्या कॅन्सर हॉस्पिटल आणि आमच्या अन्नपूर्णेच्या सेवेचा संकल्प घेतला आणि ते करायला तयार असेल, मी आपकी अदालतमध्ये छाती ठोकून हनुमानजी घेऊन आलो आहे, यांची शपथ घेऊन सांगतो, जोपर्यंत जिवंत आहे 1 रुपया माझ्या खिशात घालणार नाही. त्यांनाच देईन. केवळ ही 2 स्वप्न त्यांनी पूर्ण करावी. मला कुठलीच अपेक्षा नाही. माझं भजन, माझी कथा, माझं प्रवचन कधीही पैशासाठी नाहीये. हो, आता कोणी देतो तर सदुपयोग करण्यासाठी जर प्रेरणा दिली गेली तर काय चुकीचं आहे?
या देशामध्ये नाचणारे करोडो घेतात. नेता सुद्धा तर आपलं वतन घेतात आणि लाच सुद्धा वेगळी घेतात. हे बघा, दुधात धुतलेलं कोणीच नाहीये, परंतु दक्षिणा देऊन जर कोणी आपल्या मुलींचं घर बसवत असेल, दक्षिणा घेऊन भंडारा करत असेल, दक्षिणा घेऊन जर कॅन्सर हॉस्पिटल बनवत असेल, तर मला वाटतं उत्तम कार्य आहे, या देशामध्ये प्रत्येक व्यक्तीने केलं पाहिजे.